उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवतीर्थावर केले अभिवादन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत। मंगळवारी दरे या गावी त्यांचे आगमन झाले। आज साताऱ्यात सैनिक स्कूलच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले। यानंतर त्यांनी पोवे नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर त्यांनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन शहीद कर्नल संतोष माडिक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन केले। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। शहीद जवानांना अभिवादन केल्यानंतर शिंदे यांनी वीरमाता वीरपत्नी यांचा सत्कार केला। यानंतर त्यांनी शहीद कर्नल संतोष माडिक स्मृती उद्यानाची पाहणी केली। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्मृती उद्यानाची माहिती देऊन याच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिल्याचे सांगितले। आगामी काळात होत असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवसेना कार्यकर्त्यांचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला शिंदे मार्गदर्शन करणार असून एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। छत्रपती शिवरायांना वंदन करून आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांचा